आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याच्या वतीनं सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि काही ड वर्ग पदाचे भरतीचे उमेदवार आहेत त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. त्यांच्याकडे काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील ड वर्गपदासाठी ऑनलाईन अर्ज मागून घेतले होते आणि त्या ठिकाणी उमेदवारांना अर्ज भरताना पर्यायी सेंटर दिले होते. असं असताना मात्र त्या ठिकाणी पर्याय जे निवडले ते सेंटर न देता चुकीच्या ठिकाणी हजारो किलोमीटरच्या अंतरावर त्या उमेदवारांना पाठवण्यात आलेलं आहे. हजारो किलोमीटरच्या अंतरावर त्या उमेदवारांना जावं असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये महिला आहेत, मुली आहेत. अनेकांची या ठिकाणी आर्थिक नुकसान तर होणारच आहे, शारीरिक नुकसान होणार आहे, मानसिक नुकसान होणार आहे. गोरगरीब वंचित कष्टकरी कामगार कुटुंबातली जे उमेदवार आहेत त्यांना कुठंतरी ह्या परीक्षापासून वंचित ठेवायचं आणि ह्या पदासाठी वंचित ठेवायचं हा खेळ, हा खटाटोप ह्या प्रशासनाच्या वतीनं आम्हाला दिसून येत आहे. जे काय IBPS जे काही एजन्सी आहे ते एजन्सीमार्फत ह्या ठिकाणी भरती होत असल्याचे आम्हाला संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दीन साहेबांच्याकडून समजतं आहे. परंतु IBPSने देखील ह्या जिल्हाधिकारी ड वर्ग समिती भरतीचे अध्यक्ष आहेत आणि सांगली सिव्हिल मिरज सिव्हिलचे अधिष्ठाता आहेत, ते सदस्य आहेत या भरतीचे आणि त्यांनी ह्या ठिकाणी हस्तक्षेप करून तात्काळ या ठिकाणी संबंधित जे काय हजारो किलोमीटर अंतरावर जे दिलेलं आहे त्या भरतीची एकतर स्थगिती आणावी किंवा ज्या उमेदवारांनी ज्या ठिकाणी सेंटर निवडलं ते सेंटर तात्काळ त्यांना लगेच तात्काळ देण्यात यावं आणि मगच भरती या ठिकाणी परीक्षा घेण्यात यावे अशी आम्ही त्यांना मागणी करतोय. असं नाही जर झाल्यास तर IBPS जी एजन्सी आहे किंवा जिल्हा मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे प्रशासन आहे आणि संबंधित जिल्हाधिकारी वर्ग ड पदाचे यांच्यावर आम्ही चुकीच्या पद्धतीनं पारदर्शक कारभार ह्या भरतीमध्ये नाही दिसल्यास यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि जर पारदर्शक कारभार जर नाही दिसल्यास येणाऱ्या काळात आम्ही उग्रपणे राज्यभर आंदोलन करू अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो. धन्यवाद.